त्यानंतर रुपाली ठोंबरे पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसनं नोटीस पाठवली। यानंतर त्यांनी अजित पवार यांची पुण्यामध्ये भेटही घेतली। रुपाली ठोंबरे यांच्याकडे पक्षानं 7 दिवसांमध्ये खुलासा मागितलाय, उत्तर देणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय। तर ठोंबरेंनी भेट घेतल्याच्या नंतर मागोमाग चाकणकरांनी देखील अजित पवार यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केली। यावेळी सर्व आरोपांना पुराव्यांसह प्रत्युत्तर देणार असल्याचं चाकणकरांनी सांगितलं। त्यामुळे आता कोणते नवे खुलासे होणार आणि हा वाद मिटणार की त्याला नवी फोडणी मिळणार हे बघणं महत्त्वाचं ठरेल। दरम्यान रुपाली ठोंबरे आणि रुपाली चाकणकर यांनी अजित पवार यांची भेट घेतली आणि यानंतर या दोघींनी देखील काय काय प्रतिक्रिया दिलेली आहे आपण जाणून घेऊया। 4-5 दिवसापासून ज्या पद्धतीने आरोप केले जातात त्या सगळ्या आरोपांचं उत्तर मी तुमच्या सोबत स्वतंत्र प्रेस घेऊन या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईन। आणि तुम्हाला कल्पना आहे माझ्या हातात कागद पुरावे असल्याशिवाय मी कोणत्याही गोष्टीचं वक्तव्य करत नाही। त्याच्यामुळे पुराव्यासहित तुमच्याबरोबर तुमच्या समोर बसेल। मला पक्षाची नोटीस नाही, मला पक्षाचं खुलासा पत्र काल रात्री दिलेलं आहे। त्या खुलासा पत्रामध्ये जो काही मजकूर आहे तो मी तुम्हाला माझ्या सोशल मीडियातनं तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे की मी जे काही महिला आयोगाच्या अध्यक्षा त्याच्यानंतर प्रदेश अध्यक्षा यांच्या बाबतीत माध्यमावर वक्तव्य केलं त्याचा खुलासा मला माझ्या पक्षाने मागितलेला आहे। त्यासाठी 7 दिवसाचा कालावधी आहे आणि त्या खुलासाला उत्तर किंवा जो खुलासा कायदेशीर आहे तो मी देणार आहे। पुढची बातमी बघूयात। मुख्यमंत्री आणि गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस